यानंतर बघूया टॉप 9 बातम्या सुरुवात करूया दसरा मेळाव्याच्या बातम्यांपासून। छत्रपतींची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कुणाचे आरक्षण न काढता मराठ्यांना टिकणार आरक्षण देणार, मंचावरच घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ। छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। शपथ घेतली ते चांगलंच, मात्र आम्हाला दिलेला वायदा संपत आल्यामुळे आम्ही उपोषणावर ठाम। शिंदेंच्या आवाहनानंतर जरांगे पाटलांची भूमिका कायम। त्या शब्दाला खरं भरावं। आज रात्र आणखीन त्यांच्या हातामध्ये, त्यांनी रात्रीत का होईना मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि आमच्या मराठा समाजाचा सन्मान करावा। नसता आम्ही मात्र मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबत नाहीत, कारण आम्ही सुद्धा लढायला आता उद्यापासून सज्ज झालेलो आहे। भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंकडून जरांगे पाटलांचं कौतुक, तर सरकारपासून सावध रहा ठाकरेंचा जरांगेंना सल्ला। गद्दारांनो धमक असेल तर मराठ्यांना आरक्षण द्या, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय। अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। स्वतः ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी शिफारसीसाठी शरद पवारांकडे 2 माणसं पाठवली। महाविकास आघाडीतल्या घडामोडींबद्दल एकनाथ शिंदेंचा दावा। साहेबांकडे 2 माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली। हे काय लपत नसतं। मलाच आतमध्ये टाकण्याचा डाव होता, मात्र त्याआधी आपणच विरोधकांचा टांगा पलटी केला। दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंचा दुसरा मोठा दावा। एकनाथ शिंदेला देखील खोट्या गुन्ह्यात अडकवून डांबण्याचा देखील कट तुम्ही केला, परंतु ते डांबायच्या आत तुमचा टांगा पलटी करून टाकला। ज्यांच्या घशात धारावी घातली तो कोण आहे मला माहित नाही, मी अडाणी आहे, तुम्हाला धारावी गुळ देणार नाही, ठाकरेंचा अदानींवर हल्लाबोल। धारावीवरती एवढ्या सवलती त्यांनी उधळलेल्या आहेत, एवढ्या उधळलेल्या आहेत की त्याचा फायदा जर गरिबांना मिळणार असेल तर आनंद आहे, पण तो जर का तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेल तर मात्र आम्ही तो जाऊ देणार नाही आणि मुंबई काय धारावी सुद्धा त्याला गिळू देणार नाही हा निश्चय करून आम्ही रस्त्यावरती उतरू। मुंबई तोडण्याचा प्रयत्न केल्यास तोडणाऱ्यांचे तुकडे करू, कोणीही आलं तरी मुंबई तुटणार नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर। जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू बघेल त्याच्या शरीराचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कोणी असलं तर त्याचे तुकडे तुकडे करून टाकू। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणून सांगता, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचाही बाप तोडू शकत नाही। देशद्रोही प्रदीप कुरुलकर बद्दल संघ आणि भाजपची भूमिका काय? आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, ठाकरेंची भाजपवर टीका। मला अजूनही कळलेलं नाही त्या कुरुलकर बद्दल संघाची भूमिका काय आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका काय। आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व परत सांगतो शेंडी जानवेशी आणि घंटेशी जोडलेलं नाही, ते या देशाच्या मातीशी जोडलेले आहे। सत्तेतले तिन्ही प्रमुख हे त्या जाहिरातीतल्या 3 अभिनेत्यांसारखे, मात्र त्यांना कमला पसंत तर यांना कमळा पसंत। उद्धव ठाकरेंची शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका। यानंतर बघूया दसरा मेळाव्याच्या इतरही बातम्या। आमचं सरकार आल्यावर तुम्हाला उलट टांगणार, उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा। लोकांना जो त्रास देत आहे तो त्रास बंद नाही झाला तर सरकार आणल्यानंतर तुम्हाला सुद्धा आम्ही उलटे टांगल्याशिवाय राहणार नाही, उलटे टांगू तुम्हाला। सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतरही निर्लज्जम सदासुखी अजूनही यांचं वेळापत्रक ठरत नाही। अपात्रतेसंदर्भात तारखेवर तारीख, उद्धव ठाकरेंची नार्वेकरांचं नाव न घेता टीका। उच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतं यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सदासुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू। आरक्षणावरून जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं, महाराष्ट्र अशांत करण्याचं काहींचं काम त्यांच्या हातात, कोलीत देऊ नका, एकनाथ शिंदेंचं मराठा समाजाला आवाहन। नाशिकमध्ये जेव्हा ड्रग्ज सापडतात त्यावेळेला नाशिकचे पालकमंत्री काय करत होते? महाराष्ट्राच्या अब्रूची ज्यांना जाण नाही ते माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकणार का? ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक।
नाशिकला जर एवढा शेकडो कोटीचा ड्रग सापडतो तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? देवेंद्र फडणवीसांनी लोकांना घडवलं नाही तर लोकांना संपवलं. आधी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, आता फडणवीस चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले. सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्र नासवलाय. कारण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना धमकावण्याची हिम्मत एका अमराठी माणसामध्ये तुमच्यामुळे येते. तुम्ही केलं हे पाप. पडणार नाही तर पाडणार. चारित्र्यहीन लोकांना घरी बसवणार. पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन. ते झालं, आता पाडणार आहे, पाडणार. कुणाला पाडणार आहे? जो चारित्र्यहीन असेल, पैशाच्या जोरावर राजकारण करत असेल, त्याला पाडणार. पंकजा मुंडेंची निष्ठा लेचीपेची नाही. पद असलं नसलं तरी निष्ठा कायम राहणार. भाजपमधील नाराजीच्या चर्चांना पंकजा मुंडेंनी दिला ब्रेक. तर आता फक्त गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी लढणार. पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य. पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही. तुम्हाला कुठे बसवायचंय? तुमच्यासाठी जे गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिलेत ते पूर्ण करायचे. त्याच्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे. आपल्याला तास दिलेल्यांचं घर उन्हात बांधणार असल्याचाही निर्धार. तर माझी निष्ठा लेचीपेची नसल्याचं वक्तव्य. ऊन आपल्याला आता नाही. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू. दुसरा मतदारसंघ नाही. प्रीतमताई घरी बसणार नाही. दुसऱ्याच्या मेहनतीचं मी खाणार नाही. दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांचे परळी मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत. सीट लढा, तिकडची सीट लढा. प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा. हे असलं काही चालणार नाही. का? कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. यानंतर बघूयात राजकीय बातम्या. सक्रिय राजकारणातून बाजूला होतोय. आता राजकारणामध्ये मन रमत नाही. नशीबवान असल्यानं भाजपसारख्या संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. माजी खासदार निलेश राणेंचं ट्विट. राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा. निलेश राणेंच्या निर्णयाचा कोकणातील राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. पक्षांतर्गत वादातूनच त्यांचा निर्णय असेल. खासदार विनायक राऊतांचा निलेश राणेंना टोला. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज असल्याची चर्चा. मालवणातील अनेक विकास कामांकडे पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा समर्थकांचा आरोप. भाजपमधील अंतर्गत वादातूनच निलेश राणेंनी राजकीय संन्यास घेतल्याची चर्चा. निलेश राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न. अज्ञास्थळी नारायण राणेंकडून मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न. फेरनिर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदेंची राजकीय निवृत्ती. तर प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार. शिंदेंकडून शिक्कामोर्तब. जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या मुदतीतील आज शेवटचा दिवस. आता सरकारला 1 तासही वाढवून देणार नाही. जरांगे पाटील ठाम. तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचंही जरांगे यांचं वक्तव्य. जरांगेंच्या मागणीवर सरकारकडून अजून ठोस आश्वासन नाही. लाठीचार्ज कुणी केला, गोळीबार कुणी केला, जनरल डायर कोण, याचं उत्तर अजून मिळालं नाही. आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जरांगे पाटलांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र दुसऱ्याच्या ताटातील घास हिरावला जाऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हीच सार्वत्रिक भूमिका. भाजप नेते दरेकरांचं वक्तव्य. मराठा आंदोलकांकडून पुण्यामध्ये शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. शरद पवार गो बॅकचे पोस्टर. तर लातूरमध्ये धीरज आणि अमित देशमुख यांचाही ताफा अडवला. यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. नाशिकमध्ये गिरणी नदीच्या पात्रामध्ये 100 कोटींचं ड्रग्ज जप्त. रात्रीच्या अंधारामध्ये मुंबई पोलिसांची कारवाई. ललितच्या ड्रायव्हरच्या माहितीनुसार छापेमारी. देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा. नवरात्र उत्सवादरम्यान फडणवीसांचं विधान. मग आता मुलांपर्यंत ड्रग पोहोचवणाऱ्या रावणांचा बंदोबस्त करा. संजय राऊतांचं आव्हान. गडकरी कधी कधी भाषणावेळेला चक्कर येऊन पडतात म्हणून ते युतीबाबत विसरले असावेत. गडकरींच्या युतीबाबतच्या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा तोल घसरला. नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहेत. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची शक्यता. कर्तृत्व शून्य हिंदू समाजाला सीमोल्लंघनासाठी कटिबद्ध करायला दुर्गामाता दौडचं आयोजन केल्याचंही भिडेंचं वक्तव्य. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी खुलं होणार. देशभर उत्सव होणार. सरसंघचालक मोहन भागवत यांची विजयादशमीच्या कार्यक्रमात माहिती.